मी छत्रपती संभाजीनगरमध्ये ऑफरमुळे एका दुकानात मोठी गर्दी पाहायला मिळाली। या गर्दीनंतर दुकान मालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला। सुरक्षा व्यवस्था न केल्यामुळे दुकानात चेंगराचेंगरी झाली आणि या गोंधळात 3 महिला बेशुद्ध पडल्याची माहिती आहे। या प्रकरणाची वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून दखल घेण्यात आली आहे। संबंधित दुकान मालकांना चौकशीसाठी आता नोटीस बजावण्यात येणार असल्याची माहिती आहे। या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी सचिन बडे आपल्या सोबत जोडले जात आहेत। सचिन, काय सविस्तर माहिती? छत्रपती संभाजीनगरमध्ये एक नवीन शोरूम सुरू झालेला आहे। या शोरूम मध्ये या दुकानदारानं चांगली ऑफर दिली होती, म्हणजेच ज्या ठिकाणी 6000 रुपयाची वस्तू आहे तर ती आम्ही 600 रुपयाला देतो अशा प्रकारचा दावा करत सोशल मीडियावर भली मोठी जाहिरात केली। मात्र कमी दरामध्ये जर ही गोष्टी मिळत असतील तर खरेदी करण्यासाठी छत्रपती संभाजीनगरकरांची मोठी गर्दी या ठिकाणी जमली। अंदाजे 15000 पेक्षा जास्त नागरिक जमा झाल्याची माहिती समोर आल्याच्या नंतर या ठिकाणी आचारसंहितेचे उल्लंघन झाले, कारण आचारसंहितेत जमावबंदीचा जो आदेश असतो तो झुगारल्यानं ही कारवाई करण्यात आलेली आहे। आणि या संदर्भात जो काही दुकान चालक आहे, दुकानदार आहेत, त्याच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे। त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि त्याला काही रोख स्वरूपामध्ये सुद्धा दंड जो आहे तो लावण्यात आलेला आहे। म्हणजेच शहरामध्ये आचारसंहिता व जमावबंदीचा आदेश लागू असताना देखील सोशल मीडियावर ऑफर्सचं व्हिडिओ व्हायरल केले, आमिष दिलं आणि त्यानंतर ही तुफान गर्दी पाहायला मिळाली। तर यामध्ये काही महिलांच्या चेंगराचेंगरीमध्ये त्यांचा दम गुदमरला, श्वास गुदमरला आणि अखेर त्या बेशुद्ध देखील पडल्या। तर दुसरीकडे लहान लहान मुलं सोबत घेऊन आलेल्या महिलांच्या लेकरांना सुद्धा या ठिकाणी ताटातुटीचा सामना करावा लागला, अशी परिस्थिती निर्माण झाली होती। मात्र अखेर या दुकानदारावर गुन्हा दाखल झालेला आहे। निश्चित धन्यवाद सचिन, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। नागपूर महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाच्या प्रचारात आरपीआयचा झेंडा पाहायला मिळते। उमेदवारांकडून प्रचारात रिपाईच्या अधिकृत ध्वजाचा वापर केला गेलाय। आरपीआयने निवडणूक विभागाकडे संबंधितांविरुद्ध आचारसंहिता भंगाची लेखी तक्रार केली असल्याची महत्त्वाची माहिती आहे। नागपूर महानगरपालिकेत कोणत्याही पक्षासोबत आघाडी युती झालेली नाहीये, तरी देखील विविध राजकीय पक्ष आणि अपक्ष उमेदवार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा ध्वज आपल्या प्रचार रॅलीत, सभेत आणि पदयात्रेत सर्रास वापरतायत। त्यामुळे संबंधितांवर तत्काळ कारवाई करून हा गैरप्रकार थांबवावा अशी मागणी आरपीआयने केली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।